ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आज जी लोकल 2 दिवसापूर्वी डिरेल झाली होती, ती ज्या जागी डिरेल झाली होती तिथं आपण त्या पर्टिक्युलर जागेला तिथल्या सगळ्या ह्याला अटेंड केलं होतं. अटेन्शन दिल्यानंतर आपलं हे एक्सपेक्टेशन होतं की त्याच्यावरती एक ट्रायल रन केला जात होता. जसं की तुम्ही पाहू शकता, ही लोकल एम्प्टी लोकल होती जिचा ट्रायल रन केला जात होता. आपण ऑलमोस्ट संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान आपलं काम पूर्ण झालं होतं. त्याच्यानंतर ही लोकल आपण त्याच्यावरती चालवत होतो आणि आपण जशी त्या दिवशी लोकल आली होती, पनवेलवरनं CST कडे येत होती, तीच कंडिशन्स आपण रिपीट करायचा प्रयत्न करत होतो. सेम कंडिशनमध्ये ही लोकल आपण चालवली होती, पण अनफॉर्च्युनेटली जे काही काम झालं होतं त्याच्यानंतर पण तिथला जो डिफेक्ट होता, तिथला जो दोष होता, तो पूर्णतः निकामी झाला नाही. तो दोष तसाच कायम राहिला. याच्यामुळे याही रेल्वेच्या जे एम्प्टी रेक होता, त्या एम्प्टी रेकचे 2 चाकं जी आहेत ती साधारणपणे 4:15 दरम्यान रुळावरनं घसरलेली आहेत. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। या रेकमध्ये कोणी नव्हतं. हे जे चाललेलं होतं ही नॉर्मल ट्रेन नव्हती, आपली लोकल नव्हती. ह्या एम्प्टी रेकसाठीच एम्प्टी रेक हा फक्त ट्रायलसाठी आणला गेलेला होता आपल्याकडे. सर, पण हे जे दुरुस्तीचं काम आहे मागे पण झालेलं होतं, आज पुन्हा होतं, पण पूर्णपणे कधी होईल? दुरुस्तीचं काम जे आहे ते आपण आज पूर्ण झालं होतं आणि अपेक्षित असं होतं की त्याच्यानंतर हे नॉर्मल व्हायला पाहिजे होतं. इथे येताना जे असतं, आपला जो स्पीड असतो तो 15 किलोमीटर प्रति घंटा एवढा असतो स्पीड. त्या स्पीडमध्ये ही गाडी येत असती, पण आपल्याकडं मागं ज्या दिवशी डिरेलमेंट जी झाली होती त्याच्यानंतर आपण हा प्रयत्न केला होता की इथं जी स्पीड आहे ती 10 kmph ने आपण 2 दिवस चालवली होती. आजच्या ह्या कामानंतर अपेक्षित असं होतं की ती स्पीड जी आहे ती नॉर्मल 15 kmph व्हायला पाहिजे होती. संध्याकाळची वेळ आहे, प्रवाशांच्या गर्दी जास्त होईल, आता काय उपाययोजना काय केली? आज काय आहे, आज आपल्याकडं संडे वर्किंग चालू होतं. त्याच्यामुळं आपण ज्या पनवेलपर्यंतच्या गाड्या होत्या त्या गाड्या सुद्धा प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती घेतलेल्या आहेत. आता की जसं आपण आत्ताच पाहिलं, पनवेलची गाडी जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 3 वरनं आत्ताच गेली आहे आपली. या गाड्यांना आपण आज CSMT स्थानकापर्यंत आणतोय आणि इथून आपण त्या वापस गाड्या चालवलेल्या आहेत. आज संडे वर्किंग असल्यामुळं आपल्याकडे एवढी ब्रिथिंग स्पेस अवेलेबल होती की ज्याच्यामध्ये आपण या गाड्यांना पण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत आणू शकलो आणि इथून आपण त्या गाड्या चालवलेल्या आहेत. सोबतच जे काही प्रवासी आहेत त्यांच्यासाठी सगळीकडे अनाऊन्समेंट पण चालू आहे. केवळ फक्त ज्या हार्बर लाईनच्या गाड्या आहेत त्या साधारणपणे 15 ते 20 मिनटं उशिराने आपल्या धावत आहेत. बाकी जी मेन लाईनच्या गाड्या आहेत त्या नॉर्मल वेळेत चालू आहेत. मेल एक्सप्रेस पण नॉर्मल चालू आहेत. अजून किती वेळ लागेल वाहतूक सुरळीत व्हायला? अजून साधारणपणे एक 30 ते 35 मिनटं वाहतूक सुरळीत व्हायला लागतील, फक्त प्लॅटफॉर्म 1 आणि 2च्या. त्याच्याशिवाय ज्या हार्बर लाईनच्या बाकीच्या गाड्या आहेत त्या ऑलमोस्ट नॉर्मल टाईमने आता चाललेल्या आहेत. 15 मिनटं लेट त्यांचा जो काही डिफेक्ट झाला होता त्यावेळेस जो झाला आहे तोच डिफेक्ट आपला कंटिन्यू होतोय. प्रवाशांना काय आवाहन करणार? प्रवाशांना एवढंच आवाहन करतोय आपण की आपल्यासाठी मध्य रेल्वेकडनं सगळ्या गाड्या वेळेवर चालवायचा प्रयत्न केला जात आहे. फक्त हार्बर लाईनच्या गाड्या ज्या आहेत त्या 15 ते 20 मिनटं लेट चालल्यात. कृपया एवढ्या थोड्याशा वेळासाठी एकाच गाडीमध्ये खूप जास्त गर्दी करू नये आणि आपण पण सेफली प्रवास करावा एवढीच सगळ्यांना विनंती आहे. हिंदी चाहिए किसी को? सर, हिंदी में बता दीजिए कि आज फिर से एक डब्बा हार्बर लाइन का डिरेल हो गया है और क्या कारण है और कब तक ये दुरुस्त हो जाएगा? परसों के दिन जो अपने पास में डिरेलमेंट हुई थी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पे, वहाँ पे जिस जगह पे डिरेलमेंट हुई थी उस जगह की तकनीकी खराबियों को दूर करके उसकी मरम्मत की गई थी. तो ये प्रयास था कि उस पूरी मरम्मत होने के बाद में एक एम्प्टी रेक को हम लोग ट्रायल के तौर पे उसके ऊपर चलाए ताकि प्रवासियों की जो सेफ्टी है वो हमारा सबसे बड़ा कंसर्न है. तो इसलिए पूरी मरम्मत होने के बाद में एक रेक हमारा उसके ऊपर चलाया गया, जिसके जो एम्प्टी रेक था केवल ट्रायल बेसिस पे वो चलाया गया था. बट जैसा कि आप सब लोग देख रहे हैं, शायद उसमें थोड़ी कुछ कमी रह गई थी जिसके कारण उस रेक के भी 2 पहिए जो है वहाँ पे डिरेल हो गए हैं.
कमी रह गई थी वो आज दूर हो जाएगी या आने वाले दिनों में भी इस तरह से नहीं, आने वाले दिनों में भी ऐसा कुछ नहीं होगा। ये जो कमी है वो निश्चित तौर से आज ही ठीक कर दी जाएगी इसमें। और साथ ही साथ में जो यात्रीगण हैं, यात्रियों के लिए हम लोगों ने आज, जैसे कि आप सभी जानते हैं कि ये संडे वर्किंग था, तो जो गाड़ियां बीच में स्टकअप थी उन गाड़ियों को भी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक हम लोग ले आए हैं। और जैसे कि आप अभी देख रहे थे, प्लेटफॉर्म नंबर 3 से पनवेल की तरफ जाने वाली गाड़ियां चल रही हैं। केवल हार्बर लाइन का जो शेड्यूल है वो गाड़ियां करीब 15 से 20 मिनट लेट चल रही है। मेन लाइन की सभी गाड़ियां और मेल एक्सप्रेस ट्रेन सारी नॉर्मल चल रही है। शाम का समय है, थोड़ी गर्दी होती है, यात्रियों को क्या कहेंगे? जैसा अभी आप देख रहे हैं, यात्रियों के लिए 2 चीज़ें की जा रही है। पनवेल की तरफ वाली सारी गाड़ियां भी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से चलाई जा रही है। केवल इतना ये है यात्रियों से, हार्बर लाइन के यात्रियों को 10 से 15 मिनट हार्बर लाइन की जो ट्रेनें हैं, हार्बर लाइन की जो लोकल है, वो 10 से 15 मिनट अपने शेड्यूल से पीछे चल रही है। उनसे आवेदन है, ये निवेदन है उन लोगों से कि एक ही ट्रेन में जाने की थोड़ा सा भीड़ ना करें। आपकी सुरक्षा, अपनी सुरक्षा का भी ख्याल रखें। आपके लिए नॉर्मल ट्रेन्स जो सारी चलती थी वो सारी चलाने का प्रयास मध्य रेलवे कर रही है। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।